नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच माघ चतुर्थी, श्री गणेश जयंती, तिलकुंठ चतुर्थी. तर यावर्षी हे आलेले आहे 22 जानेवारी 2026 वार गुरुवार. तर या दिवशी गणेश जयंती आलेली आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे. याच दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला आहे असे म्हटले जाते आणि याच दिवशी श्री गणेशांनी काशी क्षेत्र येथील धोंडीराम स्वरूपामध्ये रूप धारण केले होते. आणि गणेश जयंतीचं औचित्य साधून असंख्य गणपती बाप्पांचे भक्त आपल्या घरामध्ये गणेशांची स्थापना करत असतात. बऱ्याच ठिकाणी माघ गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आणण्याची प्रथा आहे, पूजा करण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे जर असेल तर नक्कीच तुम्ही करा. पण आपल्याला या दिवशी कोणती सेवा करायची आहे, गणपती बाप्पांची कोणती उपासना करायची आहे, पूजा कशी करायची आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देवता आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीही विघ्न येऊ नये, कुठल्याही कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनाशिवाय होत नाही आणि सर्वांचे आवडते दैवत हे गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी, आपल्या आयुष्यातील जे काही दोष आहे, संकट आहेत ते कमी व्हावे म्हणून आपल्याला श्री गणेश जयंतीच्या दिवशी त्यांची षडोपचार पूजाही करायची असते. बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पा तर यांना हळदी कुंकू लावू नये असे म्हटले जाते, पण जेव्हा षडोपचार पूजा केली जाते तेव्हा गणपती बाप्पांना हळदी कुंकू हे लावले जाते. प्रत्येक कार्यामध्ये जेव्हा गणपती बाप्पांची उपासना केली जाते तेव्हा त्यांना हळदी कुंकू लावले जाते. आणि गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षाचे 1 वेळा पठण करायचं आहे फलश्रुतीसहित, किंवा 11 वेळा जर पठण केलं तर अतिउत्तम. फलश्रुती म्हणताना हात जोडायचे आहे, अभिषेक करू नये. हे झाले की 1 वेळा गणपती स्तोत्राचे पठण करावे आणि त्यानंतर मूर्ती तामणातून काढून घ्यावी, मूर्ती कोरडी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपतींच्या जागेवर आपल्याला स्थापना करायची आहे. म्हणजेच देवघरामध्ये आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांना ठेवतो त्या ठिकाणी स्थापना करायची आहे त्यांची. त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, जानवजोड अर्पण करायचं आहे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. त्यासोबतच इच्छा असेल तर उपवास देखील तुम्ही करू शकता. या दिवशी गणपती बाप्पांना जानवजोड हे आवर्जून अर्पण करा, तर ते अर्पण करायला विसरू नका. आणि दुर्वाला देखील या दिवशी खूप महत्त्व आहे. तर दुर्वा देखील आपल्याला 21 दुर्वांचा हार गणपती बाप्पांना आपण स्वतः तयार करून त्यांना तो अर्पण करायचा आहे. तुम्ही घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जर देखील तुम्ही हा अर्पण करू शकता. ज्यांची इच्छा आहे त्यांनी स्वतः हा हार बनवायचा आहे किंवा तुम्ही विकत घेतला तरीही चालेल. तर 3 काड्या मिळून 1 दुर्वा, अशा 21 दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्या 21 दुर्वांची एक जुडी बनवायची आहे. तर अशा आपल्याला 21 जुड्या घ्यायच्या आहेत आणि या 21 जुड्यांची आपल्याला हार बनवून तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. त्यासोबतच गणपती बाप्पांच्या उच्च कोटीच्या सेवेमध्ये जी सेवा येते ती म्हणजेच गणपती अथर्व शीर्ष, तर ही सेवा आपल्याला करायची आहे. तर 3 काड्या मिळून 1 दुर्वा होते, अशा 21 दुर्वा आपल्या उजव्या हातावरती घ्यायची आहे. शेंडी आपल्याकडे करून मागचा जो भाग आहे तर तो आपल्याला गणपती बाप्पांकडे करायचा आहे आणि देवघरासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. जो मागचा भाग आहे त्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि 21 वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे, किंवा 11 वेळा देखील तुम्ही करू शकता किंवा 1 वेळा केलं तरीही चालेल, पण जितकं जास्त वेळा कराल तितकं चांगलं आहे. आणि तुम्ही जर गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा जर पठण केलं तर 11 वेळा गणपती स्तोत्रमचे पठण करावे. आणि 11 वेळा जर तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचे पठण केले तर तेव्हा तुम्ही 1 वेळा गणपती स्तोत्रमचे पठण करावे. पण जो 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करणार आहे त्यांनी 11 वेळा गणपती स्तोत्रमचे पठण करावे. त्यासोबतच ऋणमुक्त गणपती स्तोत्रमचे देखील पठण करायचे आहे 1 वेळा आणि त्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. आणि सेवा ही घरातच तुम्ही करू शकता. तसेच जेव्हा आपण आपल्या घरामध्ये स्तोत्र मंत्र पारायण पठण करत असतो तर तेव्हा तुमचं घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो, तेव्हा घरातील जी काही नकारात्मकता असते ती नष्ट होते, घरातील दोष कमी होतात. पण मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सात्विकता असते आणि घरी सेवा केली दुर्वा या तुम्ही घरातच अर्पण करू शकता आणि दुसऱ्या दिवशी त्या दुर्वा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता.
किंवा मंदिरामध्ये देखील तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर या दिवशी मोदकाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे आणि त्यासोबतच तिळीचा देखील नैवेद्य आपल्याला या दिवशी अर्पण करायचा आहे. तर तिळाला या दिवशी खूप महत्त्व आहे. त्यासोबतच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना पाण्यामध्ये देखील तुम्ही पांढरे तीळ हे टाकू शकता. त्यानंतर सेवा काय करायची तर बघा, एक माळ ओम गण गणपते नमः या मंत्र जाप करू शकता. तर या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. यासोबतच गणपती अथर्व शीर्षाचे 1 वेळा किंवा 11 वेळा पठण करू शकता. त्यासोबतच 120 दिवसांची ज्यांना सेवा करायची आहे तर ती देखील तुम्ही या दिवसापासून सुरुवात करू शकता. मनासारखा जोडीदार मिळावा त्यासाठी 21 गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या असतात किंवा 11 देखील गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षता तुम्ही टाकू शकता आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की ज्याप्रमाणे गणपती बाप्पा तुमच्या डोक्यावर अक्षता पडला त्याचप्रमाणे माझ्याही डोक्यावर अक्षता पडू द्या अशी प्रार्थना करायची आहे. तर आवर्जून माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करा. दुर्वांचा उपाय देखील करा. मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, इच्छापूर्ती होईल. तर आवर्जून तुम्ही या सेवा माघी गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून करा.